आता हे अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आहे. आज मतदान आता सकाळी सुरू झालंय 8 वाजल्यापासून. सर्वच जण आपल्या आपल्या गटासोबत इथे येत आहेत. तसेच उबाटाचे आणि काँग्रेसचे नगरसेवक जे आमच्या महाविकास आघाडीचे आहेत असे आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता मतदान प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या 22 तारखेला जे मतमोजणी होणार आहे त्यामध्ये माझा विजय निश्चित आहे. अपक्ष आणि शिवसेना शिंदे गटकाळाकडून आपल्याला काय पराभव इच्छित आहे? मला बघा, मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि सर्वच पक्षाची माझ्या सहकारी आहेत सर्व पक्षांमध्ये आणि ते मला मतदान करणार आहेत आणि माझी लढाई ही सरळ शिंदे सेनेशी आहे. अपक्षाच्यासाठी जे मताचा प्रवास आहे तो अत्यंत अवघड असा प्रवास आहे. ते नेमके उभे कशामुळे राहिले हेच मला कळत नाही. खासदार साहेब त्या गटात गेल्यामुळे काय आपल्याला फरक पडणार नाही. खासदार साहेब जरी त्या गटात गेले तरी जे निवडून आलेले सहकारी आहेत ते सर्व माझे मित्र आहेत. आमच्या मागच्या 30 वर्षापासून आम्ही सोबत काम करतोय. त्यामुळे मला खात्री आहे आणि मला तसं बोलून दाखवलंय सर्वांनी की भाऊ तुम्हाला खूप वर्षांनी संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण तुम्हाला भरभरून मतदान करणार. सर, हिंगोली कळमनुरी मतदारसंघातील कसा आहे प्रतिसाद? खूप छान प्रतिसाद आहे. दोन्ही जिल्ह्यातून भरपूर मोठ्या प्रमाणात मतदार आकर्षित झालेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. वेळ जास्त आहे, मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करणार की आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आपण मला मतदान करावे. मतदान करताना उमेदवाराचं चारित्र्य, उमेदवाराचा अभ्यास आणि उमेदवाराची भविष्यात होणारी मदत या सर्व गोष्टीवर आपण विशेष असं लक्ष द्यावं. जो उमेदवार तुम्हाला येणाऱ्या 6 वर्षात चांगल्या प्रकारची वागणूक देईल, चांगल्या प्रकारचं सहकार्य करेल अशा उमेदवाराला आपण निवडून द्यावं.